मोरपंख इथे ठेवा, पैसा चालत येईल, आयुष्यभर कशाचीच कमी पडणार नाही। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख सकारात्मक ऊर्जेसाठी घरात ठेवले जातात। मोराची पिसे घरात ठेवण्यापूर्वी योग्य दिशा जाणून घेणे आवश्यक आहे। वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवण्याचे काय नियम आहेत, कोणत्या दिशेला मोराची पिसे ठेवावीत, कोणत्या दिशेला ठेवू नयेत, नक्की कुठे मोराची पिसे लावावीत, याबद्दल सविस्तर माहिती आपण यापुढे जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे। मोराचे सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत असते। पावसाळ्यात मोर आपला पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो। मोराच्या या मयूर नृत्यावर अनेक बालगीते प्रसिद्ध आहेत। मोर जसा सुंदर आहे तसाच तो आपले आयुष्य सुंदर बनविण्यासही सक्षम आहे। वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते। घराच्या पूर्व दिशेला मोराचे पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते। याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता। शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोराची पिसे उत्तर पश्चिम दिशेला लावावीत। यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो। जर तुमच्या घरात वादविवाद होत असतील, तुमचे दुकान व्यवसाय चालत नसेल, तुमच्या धंद्यात यश भेटत नसेल, तर हा घरगुती उपाय आहे। मोर हा शुभ प्राणी मानला जातो। रामकाळापासून मोराला खूप महत्त्व आहे। इंद्रदेवाचे आसन सुद्धा मोर आहे। सरस्वती आणि कार्तिक यांचे वाहन पण मोर आहे। कृष्णदेवाच्या डोक्याला जो तुरा असतो तो सुद्धा मोराच्या पिसांचा आहे। मोराचा पीस किंवा मोर सकारात्मक मानले जाते। शुभ गोष्टीचे प्रतीक म्हणून आपण त्याचे पूजन करतो। नवग्रह दोष असतील ते दोष दूर करण्यासाठी सुद्धा मोराच्या पिसांचा वापर होतो। घरात दुकानात मोराच्या पिसाचे स्थापन केले असता घरातील दुकानातील अडचणींचा नायनाट होऊ शकतो। अडचणी संपुष्टात आणू शकतो। पती पत्नीमध्ये जर कलह वादविवाद निर्माण झाला असेल, त्यांचे वाद विकोपाला गेले असतील, त्यांचे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचले असतील, तर बेडरूममध्ये एका भिंतीवर 2 मोरपीस असलेली फ्रेम लावा। 10 ते 15 दिवसात पती पत्नीमधले कलह संपुष्टात येतील। मोराच्या पिसामध्ये अत्यंत सकारात्मक शक्ती असते आणि ही सकारात्मक शक्ती तुमच्यातले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। मुलांना वारंवार अभ्यास करायला सांगत असाल, ते अभ्यास करतही असतील पण त्यांचा अभ्यास पूर्ण होत नसेल, त्यांच्या लक्षात काहीच राहत नसेल, तर मुलांच्या अभ्यासाचा जो टेबल आहे त्या टेबलावर फुलदाणीमध्ये 2 ते 4 मोराचे पीस ठेवावे आणि टेबल नसेल तर त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये किंवा जिथे अभ्यास करतो तिथे 2 ते 4 मोराचा पीस असलेली फ्रेम लावावी। जर वारंवार बाईक किंवा कारचे अपघात होत असतील तर तुमच्या कारमध्ये मोराच्या पिसाची स्थापना करा व बाईक असेल तर गाडीच्या चावीला जे किचन त्याला मोराचं पीस अडकवावा। मोराच्या पिसामुळे गाडीचा अपघात होण्यापासून टळू शकतो। घरामध्ये अनंत अडचणी येत असतील तर घराच्या आग्नेय दिशेच्या बाजूला मोराचा पीस असलेली एक फ्रेम लावावी। त्या फ्रेममध्ये 5 मोराचे पीस असायला हवेत। घरात ज्या अडचणी येत असतील त्याचा नायनाट होण्यास मदत होईल। घरामध्ये वादविवाद होत असतील, घरामध्ये कलह निर्माण होत असेल तर घराच्या पूर्व दिशेला असलेल्या भिंतीवर 7 मोरपीस असलेली फ्रेम लावावी। समाजात तुमचे स्थान उंचावण्यास मदत होईल। उद्योगधंद्यात काहीच नफा होत नसेल, दुकान चालत नसेल, दुकानामध्ये एक फुलदाणी ठेवावी आणि त्यात हवे तेवढे मोरपीस ठेवावे। किमान 7 मोरपीस तरी ठेवावेत। वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला जर घराचा दरवाजा नसेल तर 3 मोरपीस दरवाजावर लावून ठेवावेत। येणारी संकटे संपुष्टात येतील। कामात अडथळा येत असेल, काम होत नसेल तर खिशामध्ये मोरपीस ठेवा। ज्या कामासाठी जात आहे ते काम पूर्ण होण्यास मदत होईल। मोरपीस श्रीकृष्णाचं प्रतीक आहे। श्रीकृष्णाचं नामस्मरण करा, मनोभावे पूजा करा। घरातील धनसंपत्ती वाढण्यास मोरपीस अत्यंत महत्त्वाचा आहे। मोराची पिसे कोणत्या दिशेला ठेवणे टाळावे? वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख सकारात्मक ऊर्जेसाठी घरात ठेवले जातात। परंतु वास्तूच्या नियमानुसार जर तुम्ही मोराचे पंख चुकीच्या ठिकाणी ठेवले तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तर येतेच पण आर्थिक नुकसानही होते। अशा परिस्थितीत मोराची पिसे घरात ठेवण्यापूर्वी योग्य दिशा जाणून घेणे आवश्यक आहे। वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवण्याचे काही नियम आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये मोराची पिसे असतात त्या घरावर भगवान श्रीकृष्णाची कृपा असते। याशिवाय घरात मोराची पिसे ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते। वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरात ठेवल्याने तुमचे नशीब मजबूत होते आणि घरात सकारात्मकता येते। परंतु तुम्हाला माहिती आहे का की मोराच्या पिसाचा तुमच्या जीवनावर शुभ परिणाम तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ते
योग्य दिशेने ठेवाल। ईशान्य दिशेला मोराची पिसे ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही मोराची पिसे ईशान्य दिशेला ठेवली तर तुमच्या घरात नकारात्मकता वास करू शकते। ईशान्य दिशेला मोराची पिसे ठेवल्याने आर्थिक नुकसान होते आणि तुमचा खर्च वाढतो। तुम्ही मोराची पिसे उत्तर दिशेला ठेवू शकता। पर्समध्ये मोराची पिसे ठेवू नये। वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपंख ठेवल्याने आर्थिक लाभ होतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो। परंतु लक्षात ठेवा की पर्समध्ये मोराचे पंख कधीही ठेवू नका। यामुळे आर्थिक नुकसान होते, तुमचे खर्च वाढू लागतात किंवा तुमचे पैसेही कमी होऊ शकतात। ज्याप्रमाणे पिसांचा संबंध स्वातंत्र्याशी असतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रातही मोराची पिसे बंद ठेवू नयेत। तिजोरीत किंवा लॉकरमध्ये मोराची पिसे ठेवू नका। जर तुम्ही घरातील मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैसे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवत असाल तर त्यामध्ये मोराची पिसे ठेवणे टाळावे। तिजोरीत मोराची पिसे ठेवल्याने आर्थिक नुकसान होते। तसेच असे काही अशुभ संयोग तयार होऊ लागतात ज्यामुळे तुमचा खर्च वाढत जातो आणि तुमचे कर्जही वाढू शकते। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवू नये। किचनमध्ये मोराची पिसे ठेवू नका। किचनमध्ये मोराची पिसे ठेवणे टाळावे। किचनमध्ये मोराची पिसे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा तर येतेच, शिवाय मोराच्या पिसांचा अपमानही होतो। जर तुम्ही स्वयंपाकघरात मोराची पिसे ठेवली तर अन्नाचा धूर, तेल इत्यादी मोराच्या पिसावर लागू शकतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वयंपाकघरातच नाही तर घरातही राहते। देवघरात मोराची पिसे ठेवू नका। जर तुम्हाला मोराच्या पिसाचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर पूजा कक्षात कधीही मोराची पिसे ठेवू नयेत। यामुळे तुम्हाला मोराच्या पिसांचे नकारात्मक परिणाम मिळू लागतील। देवळात मोराच्या पिसापासून बनवलेल्या पंख्यांचा उपयोग देवाच्या नावाचा पंखा लावण्यासाठी केला जातो, पण घरी असे करणे टाळावे आणि मोराची पिसे पूजेच्या खोलीत किंवा पूजास्थळी ठेवणे टाळावे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।